रिलेटेबल आहे की आई वडील एसी लावायला देत नाही. मम्मी जरा एसी लावतो. काय करते एसीची? इथे कामाला थंडी वाजते, तुला गरम होतंय. अहो ऐकता काय एसी लावायचे? एसी लावायचे? जीव घे आमचा एकदा, जीव घे. अरे नाही लावत बाबा, नाही लावत. चल. आणि मला माहिती होतं की असं होणार. एवढ्या जवळ मी फेस टू फेस फक्त प्राचीबरोबर केलं एपिसोड. भलेही आपली आई अशी नसेल पण आपण थोडं कॉमेडीसाठी एक्झॅजरेट करतो. हो. सन यू शुड मेंटेन सेफ डिस्टन्स फ्रॉम दिस किड्स अँड ऑल्सो तू जर त्या यश सोबत दिसलास तर असा मारीन ना तिथे येऊन नागा. आजी आठवलेली आहे. येस. आजी मुंबई की पुणे? वडापाव. सो एक नवीन कॉन्सेप्ट मी पण इकडे कलाकृतीमध्ये कला आणि कृती हे आपण ब्रेक करतोय. दिस इज आर्ट अँड दिस वॉज द प्रोसेस. त्याच्यासाठी आपण तुला इकडे आज घेऊन आलेलो आहोत. ओह येस. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजचा भाग हा आपल्या कलाकृती या नवीन सदराचा पहिला भाग असणार आहे. तर हा आमचा पहिलाच प्रयोग आहे. कलाकृती याच्यामध्ये आपण काय करतोय, वेगवेगळ्या कलाकारांना आपण बोलवणार आहोत आणि त्यांची जी कृती आहे, कला करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. तर ह्या पहिल्या भागाचा तुम्ही आस्वाद घ्या आणि सांगा कसं वाटलं. पहिल्या भागातच आपल्याला भेटायला आलेला आहे आकाश साळुंखे, जो शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट म्हणजे रील्स किंवा शॉर्ट्स ह्याच्यावर जबरदस्त गाजलेला आहे. आम्ही त्याला जवळजवळ 6,000 फॉलोअर्स असल्यापासून बघतोय, त्याची जर्नी बघतोय, त्याची प्रोसेस बघतोय आणि आता तो 1,70,000 पेक्षा जास्त फॉलोअर्सच्या टप्प्यावर जाऊन पोचलेला आहे. त्याच्या बऱ्याचशा शॉर्ट फॉर्म व्हिडिओज आहेत, त्यांना लाखो करोडो व्ह्यूज आलेले आहेत. त्यामुळे आजच्या भागात आपण त्याच्याबद्दल गप्पा मारणार आहोत, त्याच्या प्रोसेसबद्दल, त्याच्या कृतीबद्दल गप्पा मारणार आहोत, त्याच्या कलेबद्दल गप्पा मारणार आहोत. तर फार तुमचा आत्ता वेळ घेणार नाही, लगेच या कलाकृती एपिसोडला सुरुवात करूया. पण त्याच्या आधी जर का तुम्ही वायफळ बघताय आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका, कारण आता कलाकृती चालू होत आहे. वायफळ गप्पा आपल्या चालूच असतात, कथाकथन चालू आहे आणि लाईव्ह म्हणजेच वायफळ स्पेशल सुतार फेणीचे शो देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावांमध्ये आता व्हायला लागलेले आहेत. तर या सगळ्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा. गोष्ट नंबर 2 म्हणजे वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर भाग नसाल तर तोही व्हा, म्हणजे तिथे तुम्हाला छोट्या छोट्या कथा आणि वेगवेगळ्या गोष्टी ईमेल स्वरूपात मराठीत तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन पोहोचतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे मी सांगितलं, वायफळ स्पेशल सुतारफेणी त्याचे प्रयोग होत आहेत. आत्ता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्याचे काही ग्लिम्सेस. हा आपला पहिलाच कथाकथनाचा स्पेशल कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये बीट बॉक्सिंग आहे, वायफळ जॅम आहे, लूपिंग आहे, ग्रुप सिंगिंग म्हणजे समूह गीत गायन आहे तुमच्याबरोबर, गीत गायन आहे, इन जनरल कथा तर आहेच, गोष्टी आहेत, विनोद आहे, असा सगळ्यांनी भरलेला जबरदस्त कार्यक्रम म्हणजे वायफळ स्पेशल सुतारफेणी. तो वेगवेगळ्या शहरात होऊ घातलेला आहे. हा भाग येतोय तर तो ठाण्यात होऊ घातलेला आहे. त्याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तर जा, तुमचे कोण नातेवाईक तिकडे असतील, मित्रमंडळी असतील, त्यांना तिकडे पाठवा. एवढं बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या वायफळच्या कलाकृती या सदराची, ते पण विथ आकाश इट इज, म्हणजेच आकाश साळुंखे बरोबर. लेट्स गो. एक मन चाव सूप 1/2 सांगू. मन चहा सूप तसाच फील आहे आपला एकदम. एवढ्या जवळ मी फेस टू फेस फक्त प्राची बरोबर केलं एपिसोड. कसं वाटतंय तुला आज? बेस्ट, भारी एकदम. म्हणजे मी सांगतच होतो मित्रांना की वायफळमध्ये जायचंय, एकदा जायचंय आणि आज आला तो दिवस. वा, झकास. आपण पूर्ण, आणि तेही नवीन सेगमेंटवर आज, म्हणजे गणपती बाप्पा मोरया केलेला आहे आपण, एकदम श्री गणेशा. त्यामुळे असं मस्त कलाकृती, कला आणि कृती, कला व कृती, कला एन कृती, ही सगळी नावं आम्ही ठरवलेत. त्यातलं एक आम्ही चूज करणार, एडिटच्या वेळी चूज करणार. इंट्रो टाकू तेव्हा तुम्हाला कळेल काय. वायफळ सारखं सेम असेल. हो, वायफळ सारखं. पहिल्या वायफळ नाव नाही ठरवलंय. हा, पहिला वायफळच्या भागात मी नाव नव्हतं ठरवलं, एडिट मध्ये ठरवलं वायफळ. अच्छा, म्हणजे कुठलं सेगमेंटचं नाव, एपिसोड, चॅनलचं नाव एडिट केलं. मग त्याच्यात मी वायफळ हा शब्द खूप वेळा बोललो, मग त्याला वायफळ केलं, वाय फ्रूट फ्रट. हा, कळालं का. आणि मग कट करून मग इंस्टाग्राम हँडल आणि मग नाईस, तिथून पण भारी. तर आजचाही आपला जो भाग आहे तो तसाच प्रकारचा आहे. ओके. वायफळ गप्पांसारखा नाही, हा वायफळ कलाकृती, कला व कृती, कला आणि कृती जे काय आहे तसा प्रकारचा भाग आहे. आणि इकडे आपण काय एक्सप्लोर करतोय तर बेसिकली कोणतंही एक आर्ट असतं, म्हणजे आर्टिस्टच म्हणायला लागेल आपण जे करतो त्याला, किंवा तू जे करतोस त्याला एक क्रिएटिव्ह प्रोसेस आली, त्याला एक ब्रीफ असतं, त्याच्यानंतर आपण प्रोसेस करतो, काय काय गोष्टी बनवतो. तुझ्या बाबतीत आता आपल्या ते रील्स आहेत, शॉर्ट फॉर्म व्हिडिओज आहेत, स्किट्स आहेत जे तू डिझाईन करतोस आपल्या प्लॅटफॉर्मसाठी. तर ह्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये नॉट नेसेसरीली ओनली रील्स, आपण मे बी पोएटशी पण गप्पा मारू शकतो, म्युझिशियनशी गप्पा मारू शकतो, त्याचं नवीन गाणं आलं असेल तर. कारण कलाकृतीमध्ये कला आणि कृती आपण ब्रेक करतोय. दिस इज आर्ट अँड दिस वॉज द प्रोसेस.
तर तसं तुला त्याच्यासाठी आपण तुला इकडे आज घेऊन आलेलो आहोत. ओ येस. तर चालूच करू आपण डायरेक्ट. हा, तू 2017 साली म्हणालास तू चालू केलंस कॉन्टेंट क्रिएशन. तर ते का, म्हणजे त्याच्या मागे काय थॉट होते तुझे आणि कसं चालू केलं होतंस, ती पहिली धडपड कशी होती? ॲक्च्युली सांगायचं झालं तर मी कॉलेजमध्ये असताना BSc करत होतो मी. तर मला सेकंड इयरला ड्रॉप लागला. ओके. तर मला कधीपासून 10th पासून फोटोग्राफी करायचं होतं. तर मग मी काय करू तर मग त्या गॅपमध्ये फोटोग्राफी शिकलो. ओके. सेकंड इयरच्या जो मला होता. बरोबर. तर मग मी फोटोग्राफी शिकलो. एक NIP म्हणून इन्स्टिट्यूट आहे दादरला. अरे, प्राची पण तिथे गेली होती. ओ नाईस. NIP आईला. तर मग तिथे NIP मध्ये शिकलो मी. आणि तो एक मी ॲडव्हान्स कोर्स म्हणून होता त्यांचा, तो शिकलो. आणि मग नंतर कॅमेरा घेतला. तर मग आम्हा मित्रांचं असं काही ना काहीतरी विषय चालायचे की मग नंतर माझे अजून 2 मित्र आहेत, 4 मित्र आहेत. धनंजय एक आहे, प्रसाद म्हणून एक आहे, प्रसाद मोरे, आणि एक अनिकेत दाभोळकर आहे. असं नको वागा. हा येस, कच्चा लिंबू, असं नको वागा. तर तो मला एकदा रँडमली बोलला की आपण सुरू करूयात का YouTube स्केच व्हिडिओज बनवायला. बोललो चालेल, बनवूया, का नाही, म्हणजे करूच शकतो आपण, आणि आपल्याकडे कॅमेरा सुद्धा आहे. राईट. तर मग मी तेव्हा शूट करायचो ते स्केच व्हिडिओज. आणि कधी असं ऍक्ट करायचा वगैरे काहीच विचार नव्हता केलेला. मी शूटच करायचो आणि काहीतरी आयडिएट करायचो. आमच्याकडे असा एक मस्टर असतो ना, आपण शाळेत अटेंडन्स लावता, तो वाला असा मस्टर होता. तर त्यावर आम्ही कॉन्सेप्ट वगैरे लिहायचो. तर मी एकदा पावसला वेडिंग शूटला गेलेलो आणि मी आलेलो रत्नागिरी, येस पावस. तर मग मी तिथून आलेलो आणि प्रसाद मला भेटला. मला बोलला की आपण आहे ना असं असं करायचा विचार केलेला होता, ते आपण आता करूया. तर मग तुला चालेल का? मी बोललो हो चालेल. मग तो बोलला की माझ्याकडे असे 2-3 कॉन्सेप्ट आहेत. मग मला आठवतं मी तेव्हा लिहिलेले होते त्या मस्टरमध्ये, जवळजॉब रात्रीचे 4 वाजलेले तेव्हा. आणि मग तेव्हापासून आमचं ते जर्नी सुरू झालं. 2017 अराउंड. 2017 14th ऑफ मार्च. ओ येस. एवढं डिटेलमध्ये लक्षात आहे. येस येस. आणि तिथून सुरुवात केलेली. हां तिथून सुरुवात केली. आणि पहिली गोष्ट काय बनवलेली तुम्ही त्या ग्रुपने मिळून? आम्ही शूट वेगळा व्हिडिओ केलेलं होतं, पण ते आम्हाला गुढीपाडव्याचा एक कॉन्सेप्ट होता तो. तर तो आम्ही गुढीपाडव्याचा एक व्हिडिओ टाकलेला. ओके. म्हणजे फन रिलेटेडच होता तो, असं काही त्याच्यात हे नव्हतं, पण एक सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर. मस्त. म्हणून ती तारीख पण तुमच्या व्यवस्थित बसली आहे डोक्यात. क्या बात आहे. आणि मग तुझं असं चालू कधी केलं साधारणपणे? 2000? तर मग त्यामागे पण एक आहे. तर 2017 मध्ये आम्ही आमचं YouTube चॅनल सुरू केलं. तर त्यानंतर लॉकडाऊन लागला 2020 मध्ये. तर मग आता काय करणार, तर बाहेर जायला काहीच नव्हतं. तर मग प्रसाद त्याच्या स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये व्हिडिओज बनवायचा. मग तेव्हा नंतर रील्स पण इंट्रोड्यूस झालेलं होतं. मग रील्सवर तो व्हिडिओज टाकायचा, मी पण त्यामध्ये असायचो. राईट. मग आमच्या त्या चॅनलचं नाव होतं आय थिंक ऑफिशियल. आय थिंक म्हणून नाव होतं ते. मग इंस्टाग्राम हँडल आम्ही तसं आय थिंक ऑफिशियल असं केलं. तर मग नंतर त्याच्यावर आम्ही व्हिडिओज पोस्ट करायला लागलो. आणि एक अशी व्हिडिओ होती की ती बऱ्याच लोकांपर्यंत पोचली. जवळजवळ त्याला 48 मिलियन व्ह्यूज वगैरे आले. वा. पण ते असं होतं की त्यामध्ये आम्ही, प्रसाद आणि मी चालतोय, आणि एक लिंबू मिरची असतं ना आपल्या रस्त्यावर, तर ते येतं, माझा पाय त्याच्यावर पडणार असतो, मग प्रसाद मला अडवतो आणि आम्ही एकमेकांकडे बघतो, आणि मग कट्टू असा आम्ही मिसळसोबत तो पिळतोय आणि ती मिसळ खातोय, असा तो हे होता. अंधश्रद्धा निर्मूलन. मग ते लोक बरेच आले आणि त्या लोकांनी रिपोर्ट केलं त्या व्हिडिओला. मग ते मास रिपोर्टमुळे आमचं ते अकाउंट गेलं. ओके. जवळजवळ त्याला 4000 फॉलोअर्स होते. त्यानंतर त्याला 10,000 होणारच होते, तितक्यात ते गेलं अकाउंट. ओके. मग आमचं असं झालं की अरे यार, ह्याच्यावर आम्ही एवढी मेहनत घेतली आणि आता हे गेलं अकाउंट. तर मग मी विचार केला, मी माझ्या मित्रांना बोललो की अरे मग मी काय करू, मी पर्सनल स्वतःचं सुरू करू का? कारण की मला बरेच लोक बोलत होते की तू पण स्वतःचं पर्सनल सुरू कर, तुम्ही ग्रुपनी करताय ते वेगळं, पण तू स्वतःचं पण सुरू कर. तर मग मला असं होत होतं की काय करू. मग नंतर मी सगळ्या मित्रांना विचारलं की मी करू का पर्सनल. प्रसाद पण मला बोलला नाही तू करच. प्रसाद तर मला खूप मोटिवेट करायचा तेव्हा. मग मी बोललो की नाही मी करतो म्हणून, आणि मग मी केलं सुरू. आणि मग तेव्हापासून आहे 2021 आय गेस नोव्हेंबर 27 का काहीतरी, मला आता डेट एक्झॅक्ट आठवत नाहीये, पण नोव्हेंबर तिथपासून चाललं आता 3 वर्ष. हो. झकास प्रवास चाललेला आहे. पहिली रील कोणती टाकलेलीस तेव्हा तू? पहिली रील तो ट्रेंड होता ना, असं ते बाळ असं करतं, ते
पूलमध्ये हा, ते ठीक. त्याविषयी होतं. मी असं दाराच्या ह्याला पाठ खाजवत असतो असं ते होतं. तर मग त्या याच्यावर गेलेलं होतं. मग नंतर मी असं कुठला प्लॅन करून नव्हतो चाललेलो की मला एवढेच रील्स टाकायचे आहेत. मग मला हा सर्टन क्रायटेरिया असतो, एक असतं, काय काय लोकांचं असतं डोक्यात Right. की मी या वर्षी मला 10,000 फॉलोअर्सच कमवायचे आहेत. तर माझं असं काही नव्हतं. मी बरोबर. ऑल्टरनेट डेज पोस्ट करायचो, कुठे पण बाहेर गेलो प्रोजेक्टसाठी. तर मग कुठला म्हणजे मी तेव्हा फोटोग्राफी पण करत होतो. तर कुठलं असाइनमेंट आलं तरी पण माझ्याकडे एक बाबा असायला हवं. राईट. तर मग तसं चाललेलं होतं माझं. आणि मी फ्लो मध्ये करत राहिलो म्हणजे बेसिकली. राईट. आणि ते आता कट टू आता फुल टाइम कॉन्टेंट. येस, फुल टाइम. अशी कोणती रील होती ज्याने एकदम सगळं फुटलं आणि तसा स्पाइक आला एकदम ग्राफमध्ये? तशी बँड्रा वेस्ट वाला मी एक पहिली वाली का त्याची? हा, पहिली वाली. म्हणजे असंच म्हणजे मी सडनली फ्रेम पॉज होईल आणि ती दिसेल वगैरे तुम्हाला कदाचित. ओ हाय मॅन, हाऊ यू डुईंग ब्रदर, व्हॉट्स अप, एव्हरीथिंग गुड? हाय ब्रदर, हा मेरी जान क्या बोलती पगली के बेटा चल बल्ली खाने उसके बाद अंडी भी खाएंगे चल. तर मग मी ॲक्च्युली स्वतः बँड्राला बऱ्याच वेळेला अपडाऊन केलं आहे. तर मग मी जेव्हा वेस्ट आणि ईस्ट बाजू अशी ऑब्झर्व केली ना, कारण की मी आहे ना ईस्टला एका पबमध्ये हे करायला जायचो, फोटोग्राफर म्हणून मी होतो इव्हेंट तिकडे. फोटो म्हणजे ते हां, ते पार्टी फोटोज वगैरे असायचे. हां. तर तेव्हा मी ते ऑब्झर्व केलेलं होतं. तर मग मी बोललो हे मी करू कसं पण. हां. मग तेव्हा मी माझ्या मित्राला सांगितलं, माझा एडिटर मित्र आहे धनंजय. राईट. तर मग मी त्याला सांगितलं की मला आहे ना हे असं करायचं, आणि मग तो हसायला लागला. हां. आणि मग मला आठवत आहे मी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. तर मग मी जुन्नरला गेलेलो तिकडे. तर मग तिथून येऊन मी ती पोस्ट केलेली होती त्यानंतर. आणि मग ती खूपच बूम झाली. म्हणजे मी संध्याकाळी 6ला वाटतं पोस्ट केलेली होती आणि तेव्हा त्याला विदिन 15 मिनिट्स काहीतरी 25,000 व्ह्यूज झालेले. क्या बात आहे. आणि तेव्हा माझे 5,000 फॉलोअर्स पण नव्हते, काहीतरी 1,800 वगैरे असे काहीतरी होते असतील मे बी. तर मग तेव्हा ती खूपच एकदमच चाललेली होती, ती ग्रो झाली एकदम तिथून. हो. आणि तो फॉर्मॅट तुला ऍब्सोल्युटली कसा असं करता करता सुचला? हा, म्हणजे आता मी तेच मी बोललो ना जसं की वेस्ट आणि ईस्टला मी कसं ऑब्झर्वेशन झालंच, पण ते पूर्ण फ्लिप करणं आणि ते तिथून स्विच करणं, म्हणजे तो ट्रान्झिशन. हा, ट्रान्झिशन. आणि ती परत गच्ची. हा, गच्ची खूप महत्वाची ना त्या फॉर्मॅटसाठी. म्हणजे तेच मी आता कुठे जात असेल ना, तर मग मी ते गच्चीवर आता शूट करून ठेवतो मी. बाबा मग मला शेड्यूल प्लॅन करून ठेवावा लागतो. राईट. की चल मी आता या वीकेंडला नाही, तर मग मला आता वीकडे मध्ये शूट करायचंय. राईट. ते पण एक पर्टिक्युलर टाइम स्पॅन मध्ये मी शूट करतो. सकाळची जी चांगली लाईट असते 8 वाजताची, कारण की टॉप लाईट आली तर एकदमच ते खाली आमच्या आहे ना ते असतात ना सफेद कलरच्या चिप्स वगैरे असतात ना कशावर, गच्चीवर. हो. तर त्या ती बाउन्स होऊन एकदम अशी हार्श लाईट हा, येते बरोबर. डोळ्यांवर टाईल्सचे येते. तुकडे चिकटवले हे येस, करतात तसे. बरोबर. ते मग ती अशी डोळ्यावर येते, मग ते असे आपले डोळे स्क्विंट होतात बेसिकली. तर म्हणून मला अर्ली मॉर्निंग शूट करावं लागतं नाही. राईट. मग तसं असतं. मस्त. आणि ह्याच्यात तू बरेच त्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये तू बरेच बनवलेस, ईस्ट वेस्ट आणि असं ते बरेच. आणि त्याच्या आयडियाज मग तू कशा डॉक्युमेंट करतोस, म्हणजे हाऊ डज दॅट वर्क? तुला अशी चालता फिरता कुठून आयडिया येते आणि मग ते कसं वर्क, म्हणजे पहिली सीड काय असतं त्या आयडियाचं कसं? आता बेसिकली मी बँड्रा ईस्ट वेस्ट केलं, त्यानंतर अंधेरीचं केलं. मेरा प्रेजेंटेशन बहुत खराब गया रे इस साल, मुझे नहीं लगता बॉस क्या मुझे प्रमोशन दे पाएगा. हाय, माय नेम इज आकाश, आई एम 26 years old, माय हाइट इज 5 feet 11 inches and these are my profiles. अंधेरी ईस्टमध्ये सगळे कॉर्पोरेट जॉब्स वगैरे करतात आणि मग वेस्टला सगळे ऑडिशन्स वगैरे देतात. तर त्याचं केलेलं होतं. आणि मग नंतर मग मी काय करू, तर मग वेस्ट साईड जी आहे, म्हणजे जे आपले US वगैरे आलं, तर मग त्यांचं आणि आपल्या कंट्रीचं दाखवलं, अदर्स कंट्री अँड आर कंट्री. त्यामध्ये मी त्यांच्या आई कशा असतील आणि आपली आई कशी असेल, तर त्याचं एक कम्पॅरिझन दाखवलं. मध्ये मध्ये पॉज होईल, मध्ये मध्ये काय काय रील्स दिसतील तुम्हाला. सन, यू शुड मेंटेन सेफ डिस्टन्स फ्रॉम दिस किड्स, अँड ऑल्सो तू जर त्या यश सोबत दिसलास तर असा मारीन ना तिथे येऊन नागा. तर मग तसं दाखवलं. राईट. पण हे थॉट प्रोसेस, कारण आता बघ ह्याच्यात एक गोष्ट आहे की कॉन्सेप्ट तुला क्रॅक झाले, तुला फॉर्मॅट कळलाय, आता त्याच्यात विषय कोणते बसवायचा हा खेळ. करेक्ट. पण त्याच्यात पण तू असे विषय निवडलेस, फॉर एक्झाम्पल अंधेरीचा पण. आपल्याला माहिती आहे अंधेरी वेस्ट मध्ये ऑडिशन आणि ते स्ट्रगल्स आहे, त्यामुळे तो रिलेटेबल खूप लोकांना असणार आहे. बरोबर. तर ते कसं तू ग्रास्प करतोस, किंवा हाऊ डू यू फिल्टर की नाही आता हे आहेत तर हे टाकायचं. बरोबर. आता समजा आता आपल्याला आता मी अदर्स कंट्री आणि आर कंट्री वाला कॉन्सेप्टचा बोलतो.
तर आपल्याला जनरली आपली आई कशी आहे हे माहिती असतं. हम्म. आपण ऑब्झर्व करतो बेसिकली. बरोबर. भलेही आपली आई अशी नसेल पण आपण थोडं कॉमेडीसाठी एक्झॅजरेट करतो. हो. Hey son, it's Sunday morning. What are you gonna have for breakfast? उठे चल. ते केस कापून पहिले बोकडासारखे वाढले त्याने चिकनाने येताना आणि सुट्ट्या पैशांचा काय घोळ घातला ना असा मारेना ना. तर मग मी तिथल्या आया कशा असतील आणि आपली आई कशी असेल, तर मग ह्याबद्दल आता समजा मी घरात माझ्या पाण्याच्या बाटल्या भरत नाहीये, तर त्यावर मी काय करू शकतो आणि त्यावर माझी आई काय रिॲक्ट होईल. तर मग ती एक शिवी पण असतं, ते ॲब्रप्ट कटमध्ये मी एंड करतो. बरोबर. जेणेकरून असं लोकांना असं नको वाटायला की अरे बाबा शिवी आली तर मी आता ही शेअर नाही करणार स्टोरीवर माझ्या. राईट. तर मग मी त्या ह्याच्यातच एंड करतो आणि ते लोकांना मग एकदमच फनी वाटतं. तो ॲब्रप्ट कट असतो तो. ट्रू. आणि ऑलरेडी मग लूप चालू होतो तो परत. हो करेक्ट. तो एक असतो एक मोटिव्ह. मग ह्या सगळ्या कल्पना तू लिहून ठेवतोस की मोबाईल मध्ये डॉक्युमेंट करतोस? नाही मी स्वतः डोक्यातच असतं माझ्या सगळं. ओके. तर मी कुठे लिहून नाही ठेवत. मग कसं मॅनेज करतोस? कारण तुझं बघितलं आपण आता, ही तर एक सेगमेंट झाली म्हणजे एक फॉर्मॅट झाला, पण असं तुझं अल्टरनेट बरेच काय फॉर्मॅट चालले. काय फॉर्मॅट नसतात, काय स्टँड अलोन असतात. एकच विषय झाला मग वर्क झालं की आपण त्याला फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करतो. जसं ते गणपती बाप्पाचे नमस्कार करतो आणि राजसी आतमधनं बायकोचं हे करतो. बरोबर. ती पण एक कडक हे होती. त्याचं आठवतं का तुला सुरुवात कशी झालेली त्या थॉटची? त्याचं आय गेस मी पहिलं केलेलं होतं, कुठलं होतं, रफची भाषा बोलते की कुठलं तरी असं होतं. कुकरचा डब्बा होता का पहिला? नाही. तुझं ताट कुठे आहे? आणते. हा देवा, एवढी चांगली सुगरण बायको दिलीस तू मला, पण प्लीज ती भाताच्या डब्यात जेवढंही नको बाबा. भाजी होतं तुला? हा येस डब्यातलं खाणारे नको. भात ह्याच्यात खाणारे नको. तर मग मी रात्रीला रॅन्डमली व्हॉइस नोट पाठवलेलं. तर मग तेच त्याच्यातूनच डोक्यात होतं ते. राईट. मग त्यामुळे मग त्याचा पण रीलची सिरीज अशी सुरुवात झाली. कारण ती पण बाप वर्क झाली. आणि हे सगळं ऑब्झर्वेशनल आहे ना. कारण आपण डे टू डे लाईफ मध्ये जे काही बघतो त्यातने ती कॅरेक्टर्स उभी राहतात. बरोबर. फुल ब्लँक स्लेटने काहीच नाही होत. येस. तर मग ऑब्झर्वेशन पण त्याच्यासाठी कडक पाहिजे. तुमचं एक मला माझं ऑब्झर्वेशन आहे तुमच्याबद्दल की तुमचं एक ऍज अ ग्रुप सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी करता. बरं, तेजस वगैरे असेल वगैरे, आणि ते वेगवेगळे स्किट्स तुम्ही बसवता. करेक्ट. त्याच्यात पण फार धमाल असते. तर मग त्याच्या आयडियाजचं कशी प्रोसेस असते तुमची, जर का त्याच्यात दोघं तिघं इन्व्हॉल्व असतील? म्हणजे आता समजा एखादी कोण आयडिया घेऊन आलं असेल, म्हणजे की फॉर एक्झाम्पल तेजसचा एक ब्रँड व्हिडिओ होतं, तर मग त्याच्यामध्ये आम्ही त्याला सांगायला जातो की चल क्रिकेट खेळायला चल. तर की अरे मी नाही येणार म्हणून, असं काहीतरी त्याचा एक कॉन्सेप्ट आहे. तर मग मी त्यांच्यावर आम्ही हे करतो, आयडिएट करतो की प्रत्येकजण आपापले इनपुट्स टाकतात त्या विषयावर. व्हॉट्सअपवर चालतं की इन पर्सन? नाही इन पर्सन. आता आमचं कसं आहे माहिती आहे, आम्ही काही कॉन्सेप्ट नसेल ना तरी आम्ही भेटतो. मग त्या भेटण्यामध्येच काही ना काहीतरी डिस्कस होतं आणि मग त्याच्यामध्ये कॉन्टेंट पण निघतो. राईट. मग तेव्हा जर जमलं तर आम्ही तेव्हा शूट करतो. बेसिकली आम्ही वीकडेला सुद्धा भेटतो आणि विकेंडला सुद्धा. तर तेव्हाच. बरोबर. येस. मग त्याच्यातनं तू म्हणतोस की ती ब्रँड वाली पण ब्रँड वाली ऍक्च्युली तेजस आणि माझं बोलणं झालेलं, आणि मग मी तेजसला तेव्हा सुचवलेलं की असं करू शकतो, आणि मग ब्रँडला पण आवडलं ते आणि मग ते केलं. आणि चांगला रिस्पॉन्स आला त्याला. 2 मिलियन व्ह्यूज वगैरे आले काय त्याला. भारी झालं. आणि आता हे कन्सिस्टंट लेवलवर सगळं चाललंय. राईट. कारण फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर म्हटलं की डिलिव्हरेबल आपल्यासाठी जे आहे ते म्हणजे आपलं कॉन्टेंट. करेक्ट. आणि ते वीक बेसिसवर डे आफ्टर डे किती तुझं कन्सिस्टंट असतं तरी आता? ऑल्टरनेट डेज विदिन 48 hours का? हो. म्हणजे माझं कसं असतं माहिती आहे की मी कधी बेचैन झालो ना तरी पण मी रील टाकतो. मग मी बघत पण नाही की मी कालच टाकली आहे, मग आज पण मला टाकायची तर मी टाकून देतो. आणि तू किती ऍडव्हान्स मध्ये शूट होतात तुझे रील्स? आता माझ्याकडे पकडायला गेलं ना तर अजून 5 रील्स असतील. म्हणजे एडिटेड नाही आहे ते ऑफकोर्स, पण आहेत माझ्याकडे. ओके. असा एक बँक असतोच. राईट. की मी असं कधी नाही झालं की मी आउट ऑफ कॉन्टेंट आहे. तर दरवेळी तुझा एक बफर असतो की 5 तरी आपल्याकडे रेडी आहे. येस. म्हणजे ऍटलीस्ट वर्केबल आहेत. येस. नाईस. आणि एडिट पण स्वतःच करतोस? स्वतःच. येस. झकास. म्हणजे आधी मी एडिटला एकदम कंटाळायचो की मला यार हे नाही जमत आहे प्रीमियर प्रो वगैरे.
पण मला जसं मी शिकायला लागलो, जसं एक्सप्लोअर केलं, माझ्या मित्रांनी सुद्धा हेल्प केलं मला, धनंजयने. तर मग तेव्हा मला ते एन्जॉय म्हणजे त्या ह्याला कामाला कंटाळा करणं बंद केलं मी. कारण बरीचशी स्टोरी एडिटमध्ये पण उचलता येते ना, कुठे कट करतोस, कोणता अँगल दाखवतोस, तसं येस ते फारच महत्वाचं आहे. येस, अगदीच. हे सगळं करत असताना तुझे म्हणजे स्टार्टिंग फेज पासूनच एक तुझे इन्फ्लुएन्सेस कोण आहेत, किंवा कोणाकडे तू बघून तुला असं वाटलं की अरे मलाही अजून केलं पाहिजे काहीतरी क्रिएटिव्हली? ओके, आता जसं की मगाशीच आपलं बोलणं झालं की मला 2 जण आवडतात, प्राजक्ता कोळी आणि एक गणेश वनारे, हरामखोर. तर त्यांना मी म्हणजे हरामखोर त्याचं हँडल आहे. हा येस, गणेश वनारे त्यांचं नाव आहे. तर मग गणेश वनारेचं सांगायला झालं तर मी कधी म्हणजे मी कॉलेजला असताना त्याला फॉलो करतोय, कॉलेजमध्ये असल्यापासून. मी जवळजवळ डिग्री कॉलेजला होतो आणि तेव्हा तो आय गेस आहे ना ह्याचा MIचा एक फोन होता, त्यातून शूट करायचा आणि त्याचे रिझल्ट्स पण चांगले असायचे. बोला कोण आहे यार? आणि जेव्हा मी त्याचं नंतर पाहिलं की म्हणजे बॅक स्टोरी असेल, काय असेल, तर मी बोललो अरे हे खूपच म्हणजे हंबल माणूस आहे हा. आणि मग नंतर त्या दिवशी पण मी एक रील पाहिली आणि मी एकदम इमोशनल झालेलो ती रील पाहून, की म्हणजे कसं काय यार, कन्सिस्टन्सी वगैरे किती मॅटर करतं. आणि प्लस आपल्या कलेवर प्रेम करणं ते खूप मोठी गोष्ट आहे. जर आपण एखादी गोष्ट करतोय म्हणजे असं ते नेमसेक करतोय ना, तर त्याला काहीच मजा नाही. पण जर तुम्ही त्या कामाला एकदम हे करताय की मला हे काम आवडतंय आणि मी मरेपर्यंत करत येस, मग तेव्हा त्याच्यानंतर जो रिझल्ट येतो ना, तो बाप असतो आणि मग ती फिलिंग पण बाप असते. राईट. तर मग तेच हे दोघं त्यासाठीच मला आवडतात. राईट. आणि प्राजक्ता कोळीने पण कुठे रिप्रेझेंट केलं इंडियाला, तर त्यामुळे कडक. पण तू जसं म्हणालास ना, हे एक मनापासनं करणं आहे, तसं ती डिसिप्लिन तू तुझ्या आयुष्यात काढण्याचा कसा प्रयत्न करतोस? कारण जसं म्हटलंस तू, आपलं फ्लेक्सिबल आहे सगळं. करेक्ट. आज रील टाकले, उद्या टाकले, किंवा 2 दिवसाच्या आत टाकले, तर त्याला आपणच आपलं टाइम टेबल करतोय. परत तो थॉट पण आला पाहिजे, ते शूट असलं पाहिजे, जरी पण ते पुढचे 5 असले तरी. करेक्ट. तर ते हाऊ डू यू मॅनेज दॅट? कारण की हे सगळं फारच बऱ्याच लोकांसाठी खूपच नवीन आहे. बरोबर. आणि जसं स्टँडर्ड पाथ असतात त्याच्यात आपल्याला जनरल माहिती असतं, पण ह्या बाबतीत प्रत्येकाची वेगळी प्रोसेस आहे. करेक्ट. आणि ती मला क्युरिओसिटी त्याच्याबद्दल आहे की मला प्रोसेस आणि डे टू डे लाईफ मध्ये लोक कसं बिल्ड करतात हे खूप मला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. म्हणून मी तुला विचारेन की तुझं डे टू डे लाईफ मध्ये हाऊ डू यू गेट दॅट डिसिप्लिन, किंवा तो मनापासून करण्याचं जे ऑनेस्टी आहे, बरोबर, ते तू कसं अप्लाय करतो? तर मग आता मी माझ्याबद्दल बोलतो की मी कसं काय स्वतःला हे करतो. मी एखादं कुठलंही पीस ऑफ कॉन्टेंट पोस्ट केलंय आणि त्या कॉन्टेंटबद्दल मी कॉन्फिडंट आहे की ही चालणारच आहे, पण ती नाही वर्कआउट होत कधी कधी. मग कधी कधी काय वेळेला असं होतं की डिमोटिवेट व्हायला होतं. अरे मग असं होतं की आपण स्वतःलाच क्वेश्चन करतो की हे काय करतोय मी, जे आपल्यालाच वाटतंय की ते चालायला हवं पण ते चालतच नाहीये. बरोबर. पण मी आता स्वतःला असं ट्रेन केलंय की नाही यार, आपण मूव्ह ऑन होऊन दुसरं काहीतरी करूया. आणि एखादा नॉर्मल जो असेल ना, तो एवढा बूम होतो की मला मी एवढ्या ह्याला मेहनत घेतली, जो कॉन्टेंट चालणार आहे, आणि ते काय वर्क झालंच नाही आणि ह्याला एकदम असा चांगला प्रतिसाद आला. मग ते मला आता कळून चुकलंय की कसं काय असतं, काय आपण कुठल्या वेळेला पोस्ट करायला हवं, काय करायला हवं. आणि प्रश्न म्हणजे आता बरेचसे क्रिएटर्स आहेत की त्या लोकांना म्हणजे असा सेम कुठल्या पण रीलला रिस्पॉन्स आला की ते बंद करतात करणं. ते असं नाही करायला पाहिजे. हा लॉंग टर्मचा गेम आहे. जर तुम्हाला आवड असेल तरच त्यांनी करावं, ऑरेल्स मला तरी असं नाही वाटत की त्या लोकांसाठी म्हणजे बोलतात ना की पुढे जाऊन म्हणजे आता मी जसं मगाशी बोललो की रिझल्टची आपण अपेक्षा केली तर काहीच होणार नाही. राईट. तर मग तेच म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे रिस्पेक्टिव्ह ऑफ रिझल्ट. आणि मनापासून निघालं पाहिजे ते. राईट. मग ते मनापासून निघण्यासाठी तुझं डेली रुटीन कसं असतं इन जनरल? कसा तुझा दिवस कसा दिसतो? आता दिवस सांगायला असेल पण तरी आता दिवस म्हणजे आता मी बसलोय लॅपटॉप घेऊन आणि लॅपटॉपवर मी मूव्ही बघतोय, तर असे आहे ना माझ्या लॅपटॉपमध्ये आहे ना असे 12 टॅब्स ओपन असतात. तर एका टॅबमध्ये व्हॉट्सॲप असतं, एका टॅबमध्ये इंस्टाग्राम असतं. तर मग मला काय सुचलं ना, तर मग मी झालंच तर मी एक पॉइंटर असा लिहून ठेवतो आणि मी मलाच स्वतःला पाठवून ठेवतो. मी असं पूर्ण त्याला इलॅबोरेट नाही करत. मग मी असाच थोडा वेळ विचार करत राहणार की अजून काय करू शकतो. मग मी आपल्या विचारांमध्ये असतो. मग असंच ती प्रोसेसच असते प्रत्येक रील पार्टी. आणि जर काही अडलं तर मग मी कोणाला तरी विचारतो. जसं की एक माझं ब्रँड रील होतं,
तर मग मला काहीच कळत नव्हतं, कारण की त्या लोकांनी सांगितलं की तुला या लोकांसोबत सर्टन लोकांसोबत करायचं आहे. बरं. तर मग मला असं झालं, मी एकदम प्रेशराईज झालो की अरे आता काय करू. आणि मग मी ग्रुपमध्ये टाकलं की असं असं आहे. मग सगळ्यांनी आयडिएट करायला सुरुवात केली आणि मग मला कळालं की अरे हां, तर मग आपण हे काही काही करू शकतो. आणि माझ्यासाठी असं पण एक वर्क करतं की जर मला कुठे असं होत असेल तर मग मी माझाच प्रोफाईल चाळतो स्वतःच्याच रील्स पाहतो आणि मग तिथून पण मला काही ना काहीतरी सुचतं. राईट. तर मग तसं आहे. तसं. आणि पण बाकीच्या ऍक्टिव्हिटीज कशा असतात तुझ्या दिवसभरात? हे आयडिएशन आणि ह्याचं झालं. करेक्ट. पण इन जनरल दिवस कसा दिसतो, म्हणजे अगदी उठल्यापासून असं? आता मला एक सवय माझी सोडून द्यायची, जी मी उठल्या मोबाईल हातात घेतो आणि रील्स स्क्रोल करत बसतो. ते मला आधी थांबवायचंच आहे आणि ते थांबतच नाही माझ्याकडून. मग मी काय करतो, मी रात्री आहे ना फोन स्विच ऑफ होईपर्यंत तो वापरतो आणि मग मी सकाळी तो स्विच ऑफ झाला की मग माझं बघणंच नाही होत. मग तसं करतो मी. आणि मग नंतर आता मला हे पण करायचं की मला वाचायचं आहे थोडं. तर मग मी फॉरेस्ट ऑफ एन्चॅन्टमेंट बुक घेतलंय. ते मी 3 महिन्यापासून वाचतो. ते 30च पानं झालीत माझी. ते मला अजून वाचायचं आहे, पण ते काय वाचन काय होतच नाही माझ्या. आणि तर जरी ती मी पुस्तक वाचतो तरी पण मी अजून घेऊन ठेवल्यात. मग माझं असं होतं की अरे एवढ्या बुक्स घेऊन ठेवल्यात आणि हे तुला हे साधं वाचलं जात नाहीये. तर मग ते एक करायचं आहे. ते खूप होता बुक्स बरोबर. इच्छा होती आपल्या. तेच त्यामुळेच मग ते मला आता एक कंटिन्यू करायचं आहे. आणि बाकी काय नाही, मी बाकी पॉडकास्ट वगैरे बघतो, ऐकतो. आणि कुठे आजी बरोबर राहतोस तू? हां आजी सोबत राहतो. येस. आजीचं काय वय? आजी आता 85 अप असेल. ओके. हो. तिच्यावर गप्पा वगैरे मारतोस तू? हो, बोलतो तिला वडापाव फार आवडतो. तुझी आजी येऊन गेले ना रीलवर? येस. पाहिलं ना. येस. आजी आठवलेली आहे. येस. आजी मुंबई की पुणे? वडापाव. आजीची मदत घेतोस का तू? आता ते रील मध्ये तिलाच कास्ट केलं होतं ते नाही म्हणते मी, पण असं अडकलोय कुठे, आयडिया येत नाही किंवा असं काय होतं का कधी? नाही, पण मला असं बराचसा म्हणजे आजीकडून असं काय हे नाही झालंय. पण मग मला असं कधी वाटलं की काहीतरी मला असं मेंटली थोडं हे होत आहे, तर मग मी आजीसोबत गप्पा मारतो. तर मग तेव्हा मला थोडं बरं वाटतं. राईट. आणि आई बाबांचं कसं आहे तुझं रिॲक्शन तुझ्या पूर्ण कामाबद्दल आणि तुझं? कारण की पहिले अनसर्टन असतं त्यामुळे काही कोणाला समजत नाही, पण नंतर आता कसं ग्राफ पकडलाय, आता सर्टन दिसतंय की ह्याचं प्रॉपर काम चालू आहे, इन्कम सुद्धा जनरेट होत आहे. करेक्ट. तर ते कसं वाटतं आता? आधी सुरुवातीला म्हणजे आता सुरुवातीला कसं होतं की त्या लोकांना सुद्धा हे होतं की अरे काय म्हणजे काय चाललंय नक्की, की काय होणार आहे का ह्याच्याने. जनरली इतर आईवडिलांचं जसं असतं तर तसंच माझ्याही आईवडिलांचं होतं. आणि मग नंतर जसा प्रतिसाद यायला लागला. आता मी आईचा एक किस्सा सांगतो. आई एकदा आहे ना बाजारात का कुठेतरी गेलेली. तर मग आमच्या शेजारी ना एक राहायचंय भाड्याने. तर मग ते तिला भेटले होते आणि त्या काकू त्यांची मैत्रीण होती. तर मग त्यांनी विचारलं युज्युअली की आकाश काय करतो. मग आई बोलली की आता तो असं रील्स वगैरे बनवतोय सध्या, तिथे चाललाय त्याचा बऱ्यापैकी. मग त्या म्हणाल्या अच्छा कोण आहे बघूया, कारण की मी पण पाहते रील्स ट्रेनमधून येता जाता. तर मग आईनी सांगितलं की हे बघ हे त्याचं असं आहे, कारण की आईने पण तेव्हा फोन कॅरी केला होता. मग त्या बोलल्या अरे अच्छा हा आहे. अरे मग त्या मैत्रिणीला सांगितलं अरे मी तुला पाठवत असते बघ याच्या रील्स, हा त्यांचा मुलगा. मग आईला थोडं असं हे झालं की अरे बाबा ही मेड इट. मग थोडं ते आता आईकडून पण आहे, वडिलांकडून सुद्धा आहे, वडिलांना पण इथून कळतं. सो आहे, चाललंय मस्त. हो, कारण तेच एक्सप्लेन करणं फार डिफिकल्ट आहे. हो. आणि असं पण नाही की मेहनत करून पण ते सगळं वर्कआउट पण झालं पाहिजे. बरोबर. कारण मेहनत फक्त करून पण वर्कआउट नाही झालं तर ते काय अर्थाच नाही. तर त्यामुळे हे खूप, म्हणून आई वडिलांचं मी विचारतो, कारण तो एक महत्वाचा मुद्दा आहे. येस. मला तर वाटतं तुझा कॉन्टेंट बघून तू जिकडे राहतोस तिकडचं तुझं ऑब्झर्वेशन कमाल आहे आणि दॅट इज द ट्रेजर यू हॅव. तो तुझा खजिना आहे खरा. ते ऑब्झर्वेशन, ती लोक आजूबाजूची, करेक्ट, ते प्रसंग जे असतात ते, आणि त्याच्यातनं ते तुझं एक वर्ल्ड क्रिएट झालंय. बरोबर, मार्वलचं वर्ल्ड असतं तसं तुमचं वर्ल्ड आहे. प्लस तुझे त्याच्यात मित्र पण एक कोलॅबरेशनला, ह्या प्रकारच्या कोलॅबरेशनला आता तू म्हणालास पण मित्र तुम्ही एकत्र आयडिएशन करता. ह्याचं महत्व किती वाटतं तुला? आता कसं होतं माहिती आहे, मी तरी असा नाही विचार करत की मला मित्रांसोबत करायचं म्हणून मी त्यांच्यासोबत आहे. मला एक कुठेतरी हे होतं की अरे आपण हे करतोय, पण मला एक कुठे ना कुठेतरी एक रिलॅक्सेशनसाठी मित्रांसोबत राहणं,
मी हा विचार नाही करत की मला ह्या लोकांसोबत कोलॅबरेट करायचं तर मला ह्या लोकांसोबत चांगलं राहायचंच आहे. मी त्यांच्यासोबत मला एक चांगलं एक बोलतात ना चांगला आपण वेळ घालवतो, तर मग त्यानुसार मी त्यांच्यासोबत असतो. मग तिथून काही ना काहीतरी निघतंच आपलं. कारण की डोकंच असं ट्रेन झालंय की आता आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्टेंट शोधतोय. माझं तसंच झालंय. तर मग तसंच आहे. बाकी असं काय मी तेच म्हणालो की आम्ही कॉन्टेंट शूट करायला भेटतच नाही. आता समजा आम्ही संडेला भेटलोय, तर संडेचा समजा आम्ही 10 वाजता भेटलोय, तर 10 ते 4 पर्यंत आम्ही असंच काही ना काहीतरी टाइमपास इतर या गोष्टी, या गॉसिप त्या गॉसिप ते करत राहतो. आणि मग 4 नंतर आम्ही जो 2 तासाचा वेळ भेटतो त्यामध्ये शूट करतो आम्ही. राईट. मग त्यामध्ये 7-8 रील्स तरी प्रत्येकाच्या नाही, ऑफकोर्स सगळ्यांच्या मिळून होतात. हो, 7-8 रील्स. येस. कमाल. हो, आणि ती एनर्जी पण तेवढीच मेंटेन ठेवणं आणि ते सगळं क्या बात आहे. हो. आणि जसं तू म्हणालास की तुला एक मेंटल ब्रेक म्हणून पण एक होतं की स्ट्रेस कमी येतो. जसं तू आता म्हणाला हे फार होतं की मी जेव्हा व्लॉग करायचो ना कन्सिस्टंटली युरोपला होतो तेव्हा मी प्रत्येक ठिकाणी फिरायला गेल्यावर माझ्या मनात तेच की इथे काय दाखवता येईल, इथे काय स्टोरी आहे, इथे कुठचा बिरोल घेऊ मी. बरोबर. आणि मग शांतच व्हायला म्हणजे 2 मिनिटं मिळायचीच नाहीत कारण आपण कॉन्स्टंटली इन द प्रोसेस. बरोबर. तर मग तसा ब्रेक घेतोस का तू कधी की जरा आता नाही, आता मी जातोच, मूवीज बघायला जाणार आहे, आता 2 दिवस थांबा, किंवा असं करतोस मध्ये डिस्कनेक्ट? नाही, असं नाही झालंय आता सध्या तरी. मला असं करावं असं नाही वाटत आहे. कारण मी तेच बोललो की जरी मला असं बेचैन झालो ना तरी मी रील पोस्ट करतो. पण मला एक करायचं आहे की मला आता सोशल मीडिया वापरणं थोडं कमी करायचं आहे ॲज अ कन्झ्युमर. तर मग ते मला थोडं आता टाळायचं आहे. राईट. पण मग नंतर मी हा पण विचार करतो की अरे मग मी कुठल्या तरी आता मला एक चांगला असा रीलचा विषय आलाय आणि मग तो माझा निघून गेला तर मग त्यामुळे मी परत स्क्रोल करायला लागतो. फोमो सारखं होतं. फिअर ऑफ मिसिंग आउट सारखं. मग तो आता ते मला या गोष्टी करायच्या आहेत. राईट. तर मग ते आहे. बघ, मी आय थिंक तुला आता, मला ते आय डोंट नो हाऊ टू फिगर दॅट आउट, ते कसं पाहायचं, पण मी तुला आय थिंक 10,000 फॉलोअर्स पेक्षा तू कमी होतास तिथपासून फॉलो करतोय. आय थिंक मी तुला 6,000 पासून फॉलो करतोय. आय थिंक सो. बरोबर. क्लिअरली नाही आठवत आहे. आणि आता तू ऑलमोस्ट किती आता 174 आहेत. 174,000 1,74,000 लोक. बाप, असा प्रवास झालेला आहे. आणि खूप बाप वाटतं कारण की मी बघितले तुझी, तू कुठे गेलास ते पाहिलंय मी. तर ते फारच महत्वाचं. आणि काय होतं माहिती, असं कन्सिस्टंटली खूप वेळ केलं ना की डायल्युशन येतं थोडं. बरोबर. की अजून काही दाखवणार मी. करेक्ट. आता हे विषय आहेत, ह्याच्या पुढे काय, पण तसं न होता तुम्ही आणि तू खूप जबरदस्त त्याच्यातही एक युनिक अँगल आणताय. तर दॅट इज समथिंग जे तू म्हणालास ना, ट्रेन केलंय तुम्ही. बरोबर. हो. दॅट ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की त्याच्यातनंच ते घडतंय. त्यामुळे फार बाप वाटतंय मला हे सगळं आता बघताना. जर लॉंग टर्म विजन असं म्हणायचं झालं आपल्याला, तर तुला असं काय वाटतं डोक्यात की इथून पुढे काय न्यायचं? ऑफकोर्स नंबर्स वगैरे ते ठीक आहे, ते होईलच, पण बियॉन्ड दॅट, कारण ऍज अन आर्टिस्ट आपण वी क्रेव फॉर समथिंग ऑलवेज. तर तसं तुला काय वाटतं? असं आता जर बिझनेस वाईज म्हणायला गेलास तर मला इंटरेस्ट आहे मर्चंडाईज स्वतःचं सुरू करायचं. तर मग मी डिझाईन्स वगैरे आहेत माझ्या डोक्यात सगळ्या, पण ते आता अंमलात आणायचं आहे. राईट. मग ते करायचं आहे. परत मला यूट्यूबवर माझी खूप मनापासून इच्छा आहे की मला व्लॉग्स करायचे आहेत, पण ते आता मी शोधतोय मोटिवेशन. मला एक चांगलं, आता मला एक फोनसुद्धा घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी थांबलो आहे. मग करायचं आहे मी चालू, आता मग आहे डोक्यात आहे. राईट. तर बघूया आता ते कधी होत आहे. मस्त. आणि अजून पुढे विचार केला आपण तर? पुढे असा एवढा नाही विचार केला. हा विचार हे जर म्हटलंस तू असं एका महिन्यात पण अटेंड करू शकतो. करेक्ट. पण अजूनच म्हटलं पुढे एकदम पुढे, आता असं पटकन नाही आठवत मला. आता मी फार तर ऑडिशन द्यायचा विचार चाललेला होता की आता मी ऑडिशन सुद्धा दिलेत मूवीसाठी वगैरे, ऍडसाठी. पण एवढं असं मी एकदम पण पुढचा विचार नाही केलाय. राईट. फार तर मी आता स्वतःला एक सक्सेसफुल युट्यूबर म्हणा किंवा सक्सेसफुल आता कॉन्टेंट क्रिएटर इंस्टाग्रामवर, तेवढंच पाहत आलोय. राईट. बाकी असं काय एकदम मेजर आता काय होईल काय माहिती. आता मी हा पण विचार नव्हता केला की मला एवढे फॉलोअर्स असतील, पुढे जाऊन एवढे लोक मला सर्टन ओळखणार आहेत. मग आता जसं आता होत चाललंय फ्लोमध्ये तसं जायचं. राईट. बाकी असं काय एवढं प्लॅन नाहीच आहे. आणि तुझ्यासाठी अशी कोणती मोमेंट होती जेव्हा मे बी फॅन इंटरॅक्शन असेल किंवा म्हणजे ऑडियन्स इंटरॅक्शन असेल, तेव्हा तुला वाटलं की अरे
क्रेझी. आता ते आईची कशी ती क्रेझी स्टोरी होती, Correct. अरे आईच्या मैत्रिणीने फॉरवर्ड करणं हे जरा जास्तच झालं. हा 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 तर असं काय आठवतं का तुला की डोक्यात की अरे हे भाईसाहेब भाई कसं झालं? नुकतेच आम्ही सोशल नेशन एक इव्हेंट होता, तर त्याला गेलेलो आणि आम्ही जिथे आम्हाला ॲक्सेस होता, क्रिएटर्स ॲक्सेस म्हणून होतं त्या एरियाचं नाव, मला आता नाव पण नाही आठवत आहे. तर मग तिकडे आम्ही इंटरॅक्शनसाठी केलेलं नाही, फॅन इंटरॅक्शन झालेलं होतं. हां, क्रिएटर्स लोकांसाठी ग्रीन रूम तो एक असा एक काय म्हणू शकतो आपण, हां ग्रीन रूम टाईपचा सॉर्ट ऑफ म्हणू शकतो त्याला. पण तिथे सगळंच होतं त्यामध्ये, की तुम्ही क्रिएटर्स इथे जेवू सुद्धा शकता, चिल सुद्धा करू शकता, असा तो एक हे होता, हॉल होता. तर आम्ही जवळजवळ संध्याकाळपर्यंत थांबलेलो परफॉर्मन्सेस वगैरे बघायला आणि आम्ही नुकतेच आलो, म्हटलं काहीतरी खाऊन घेऊयात. तर मग आम्ही आलो आणि मी माझं शेवपुरीचा असा बॉल होता माझ्या हातात आणि मी घेऊन चाललेलो आणि तितक्यात मला पाठवून नाही सॉरी माझं शेवपुरी खाऊन झालेलं आणि मी ते डिटेल्स तर मी तो टाकायला म्हणून जाणार होतो. तर तितक्यात मला आकाश म्हणून असा आवाज आला. मी पाठीवरून पाहिलं तर प्राजक्ता कोळी होती आणि माझं असं झालं, मी नम झालो एकदम थोडा वेळ की काय होत आहे. आणि मग नंतर मी रिॲक्शन मी असा बॉल घेऊन बोललो, हे काय करू. मग नंतर मी तिच्याशीच बोलायला लागलो. मग ती सांगत होती, अरे मला तुझा कॉन्टेंट एवढा आवडतो, खूपच आवडतो मला कॉन्टेंट, मी माझ्या सेटवर सुद्धा दाखवायचे, भलेही त्यांना मराठी कळत नाही तरी पण. आणि मी एकदमच मला काहीच सुचत नव्हतं मी काय बोलू. राईट. आणि मग ती मला इतर लोकांसोबत पण इंट्रोड्यूस करून देत होती की अरे एम आकाश, ही इज ऑल्सो कॉन्टेंट क्रिएटर. अरे वा. मग ते मला एकदमच चांगलं जेस्चर वाटलं. आणि माझे इतर मित्र सुद्धा मग ते त्यांनी रेकॉर्ड केलं. हो. मग ते भारी मोमेंट होता माझ्यासाठी. आणि ती सगळ्यांना नावाने ओळखते, मला सुद्धा नावाने ओळखलं, ते मला एकदम आश्चर्य वाटलं. मग तेव्हा एकदम झकास वाटलं मला. केम फुल सर्कल. येस. झकास. मस्त आहे ना, कारण एक व्हॅलिडेशन पण आपल्याला मिळतं. कारण हे जरी खूप लोक इन्व्हॉल्व्ह असली ना, ते फक्त नंबर्स असतात स्क्रीनवर, बरोबर, किंवा ते हँडल्स असतात. प्रत्यक्ष लोक आपल्याला ग्रास्प करायला पण वेळ जातो. बरोबर, खरी लोक आहेत, किंवा ही व्यक्ती जिचं मी एवढे वर्ष बघतोय कॉन्टेंट, ती माझाही कॉन्टेंट बघतोय. तर हिट वेगळं होतं जेव्हा इन पर्सन होतं. त्यामुळे कमाल आहे एकदम क्रेझी. मला सांग तू, असा ट्विस्ट घेऊया आपण, अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ओके ज्या तू नेहमी कॅरी करतोस? त्या कॉन्टेंटसाठी असतील नसतील, ओके, पण 3 गोष्टी अशा तुला एकदम इम्पॉर्टंटच आहेत. टूथब्रश वगैरे नको नाही. ओके, हां कळालं. माझ्या बॅगमध्ये परफ्यूम असतं आणि एक टी शर्ट असतं आणि वॉटर बॉटल. माझी वॉटर बॉटल तर मस्टच आहे, ती मी घेऊनच फिरतो भलेही काही असो. आता आज पण मी आणलेली आहे ती, मग ती एक मस्ट असते माझ्या ह्याच्यात बॅगमध्ये. खरं मग अशी प्यायला असतो. येस, पाहिलंय मी, आणि टी शर्ट पण होतं, ते पण पाहिलंय. आणि कॉन्टेंट क्रिएशन साठी असं कुठचं गॅजेट आहे? आता फोन आहेच, फोनच असतं ना आता. हो, फोन एवढे जबरदस्त झालेत. ते आपल्याला कॅमेरा लागायचे, ते आता थोडं कमी झालेलं सगळं प्रकरण. पण काय रील्स मध्ये मी वापरलाय कॅमेरा. बंदूक घेतली. बादली हवी आहे मला. अकाउंट ॲफर्मेटिव्ह आन्सर्स. ओके, हो घेतो. म्हणजे रंगपंचमीच्या रील मध्ये कॅमेरा वापरला? येस, रंगपंचमीच्या रील मध्ये आणि एक गणेश चतुर्थीच्या वेळी मी केलेली होती, तर त्यामध्ये सुद्धा कॅमेरा वापरलाय. कारण की मला त्यामध्ये लाइटिंग सर्टन म्हणजे बोलतात ना आपण, लाइटिंग आपण ट्विक करू शकतो कॅमेरामध्ये. काय मग सोशल मीडिया पुरतीच राहिली आहे ना भक्ती, लाईक्स कमवायच्या नादात. खरी भक्ती विसरूनच गेलात तुम्ही. तेवढाच करायला जमतो. बरोबर बोलतोस आकाश. अरे काट यार, अहो काका रील शूट करतोय आम्ही. चल आता दुसऱ्या गणपतीला चल. इकडे काय सगळीकडे मिळतात ते कट. आणि ते रंगपंचमीला पण तो क्लायमॅक्स आणि ते सस्पेन्स वॉज व्हेरी सिनेमॅटिक. करेक्ट. बरोबर, वर्कड व्हेरी वेल तिकडे. ते असं तयार होतात पण आपल्याला माहित नाही कशासाठी तयार होत आहेत. बरोबर. पण हे स्ट्रक्चर पण आता डोक्यात बसलंय की कसं असतं की आपण पहिले काय म्हणायचं, कॉन्टेक्स्ट सेट करतात. ते 3 पार्टचे स्टोरी टेलिंग असतं. कॉन्टेक्स्ट, कॉन्फ्लिक्ट आणि रिझोल्युशन. करेक्ट. आधी कुठे काय चाललं दाखवायचं, काय प्रॉब्लेम दाखवायचा आणि मग सॉल्व्ह करायचं. बरोबर. मग हे तू डोक्यात तुमच्या किंवा तुझ्या सतत चालू असतं की कसं, कारण ती स्टोरीला क्लोजर पण आलं पाहिजे ना. बरोबर. फक्त थॉट असून चालणार नाही. तर कसं ते चालतं?
म्हणजे हे सेटच झालं. आता फॉर एक्झाम्पल मी माझी एक अशी रील आहे की ज्यामध्ये आपल्या नॉर्मली युजली घरात काय घडतं की एखादे काका येतात, विचारतात आई बाबा आहेत का, आणि आपण बोलतो की नाही आहेत काका म्हणून. पण त्या मला रील मग त्या काकांपासून कंटाळलेली मुलं असतात ती दोघे. त्यांना कसं पळवायचं, तर ह्याचं काहीतरी ते करतात. आणि मग ते तू पाहिलंच आहेस आणि इतर लोकांनी पाहिलंच असेल मे बी. नसेल पाहिजे तर बघा. हो, एक दोन व्हेरिएशन. एक आंबावाली पण आहे त्याच्यात. हा, आंबावाली आहे. हा, आणि एक तर ती वॉशरूम वाली. अरे वा, आंबे वाटतं. हो काका, आणि मला घ्या ना. नको नको. आई बाबा कुठे गेले? आई बाबा दोघेही बाहेर गेले काका. अरे देवा. थांबा काका, मी खालून दूध घेऊन आलो. दूध? दादा तर बाहेर गेला, आता मला ताती करायची आहे. ताती? हे घ्या. मला काका पण तुम्हाला जे भेटले, अरे हो, ते काही करायला तयार असतात. म्हणजे आत्ताची पण रील तू पाहिली असशील. कोणती वाली? आत्ताची दाखवली तुला ती आजची. हा हा आजची एकदम ताजी ताजी जी आलेली ती. हो, बघितले. तर मग मला असं जास्त हे नाही वाटलं की त्यांना एक्सप्लेन करावं. मी तेजसला बोललो काका करतील, मला माहितीच होतं काका करतील म्हणून, आणि त्यांनी केलं. मग असं नाही, मी फर्स्ट टाइम असं कोणतरी पाहिलंय की एवढं कोणतरी सपोर्टिव्ह आहे आणि एवढे फ्री आहेत ते, आणि चांगलं भारी वाटतं त्यांच्यासोबत काम. मला पण भेटलेलं होते, काय म्हणाले होते की आता तेजस आता पूर्ण वेळ हे करणार आहे, म्हणजे त्याला अजून रील्स वगैरे टाकता येतील, म्हणजे एवढं ते बोलत होते. असं बाप वाटलं मला. हो, तेच तर. मला तेजस पण बोलायचं की मला या ना बाबा सांगतात, मला बाबांकडून फुल सपोर्ट आहे की तू कर फुल टाइम म्हणून. बोलो भारी आहे. आणि तेव्हा ना तेजस वाटतं पोस्ट नव्हता करत सुरुवातीला आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा. मग त्यानंतर तो कन्सिस्टंटली करायला लागला आणि आता त्याचा पण एकदम सुरळीत चाललाय. कारण त्याचाही ग्राफ मी पहिल्यापासून बघितलाय. आय डोंट नो कसं माहित नाही, तुम्ही सगळे फीडवर आले. मी एकदम इनिशियल फेज पासून मी फॉलो करतो त्याला सुद्धा. कधीपासून अगदी त्याचे केस वगैरे छोटे होते मध्येच, एकदम सुरुवातीला कोविड मध्ये आय गेस. कोविड मध्ये. बरोबर. तिथपासूनच मी फॉलो करतोय त्याला सुद्धा. त्यामुळे तेही बघायला मला त्याच्याही बाबतीत आधी वाटायचं की अरे हा एवढं टाकतोय पण अजून यायला पाहिजेत व्ह्यूज. आणि छान त्याचाही ग्राफ सुंदर झालाय. जबरदस्त. क्वेश्चन्स आहेत काही तुला डोक्यात आत्ता पडतात कधी असेच? मला विचारायला नाही, इन जनरल आयुष्यात की अरे भाई काय म्हणजे असं काय पडत नाही, पण मी स्वतःवर खूप डाऊट घेतो की म्हणजे का नाही येत आहे या सर्टन गोष्टी माझ्याकडे पण. जसं की काही आता मला असं बेचैन व्हायला होतं की ब्रँड डील नाही आली माझ्याकडे या महिन्यात, पण ते पण मला आता ओव्हरकम करायचं आहे. कारण की एक असतं ना क्रिएटर्सचं, आता मी फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशनमध्ये म्हटल्यावर थोडं असं डिपेंडंट राहिलं होतं की आपण या सर्टन. आता माझं असं पण होतं की या महिन्यात मला आता ब्रँड झालेत, जर मला नेक्स्ट मंथ आलाच नाही तर मी काय करू. बरं. तर मग ते कुठे ना कुठे ना कॉन्टेंटमध्ये पण हे होतं, रिफ्लेक्ट होतं. ती गोष्ट ती मला आता बंद करायची आहे. म्हणून मी काय करतो, मग मी स्वतःला बिझी ठेवायला बघतो इतर गोष्टींमध्ये. मग मी स्वतः काय करतो, चाळीतल्या लहान मुलांशी बोलतो. मग त्याने मला थोडंसं हे होतं, बरं वाटतं. मग नाहीतर आहेच आपले मित्र असतातच. आणि आमचं एक आहे की आम्ही नेहमी रात्री गच्चीत झोपतो. आमच्या चाळीत गच्ची आहे, तर तिथेच आम्ही झोपतो. मग काय असेल तर मग आम्ही रात्री 1-2 पर्यंत गप्पा मारतो आणि मग आम्ही झोपतो. मग सकाळी 8ला उठतो. मग तिथे कुठले वेगळे मित्र आहेत? नाही, माझ्या आजीकडेच चाळीत तिकडेच. पण हे आपले कॉन्टेंटवाले मित्र नाही, ते आमचे मित्र युज्युअल बिल्डिंग मधले. येस. झकास. हो. कारण आहे सेल्फ डाऊट हा बरोबर खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे. चॅलेंज आहे, प्रॉब्लेम नाही, चॅलेंज आहे. कारण काहीच डिफाईंड नाही. जसं आपण मगाशी म्हणत होतो, आता इंजिनिअरिंग केलं असतं, आता म्हणजे मी केलंय, पण जर नोकरी केली असती तर त्याच्यात माहिती आहे ना की हे सर्टन केल्यावर ही पुढची स्टेप आहे. बरोबर. मग मॅनेजर होईन मी, मग हे होईन, किंवा मी स्विच करेन, मग माझा पगार वाढेल, मग 30% मला हाईक मिळेल. हे सगळं त्याच्यात थोडं काय म्हणता येईल, आधीच चाललेल्या वाटा आहेत त्या. बरोबर. आपण करतोय किंवा तू जे करतोयस ते एक नवीन वाट आहे. बरोबर. त्याच्यावरनं लोक चालतायत, पण प्रत्येकाची वाट वेगळी आहे. करेक्ट. त्यामुळे ते खूप अनसर्टन्टी आहे.
त्यामुळे असं नाही होत बघ. आता नोकरी करणाऱ्या लोकांना एखाद्या दिवशी बॉस ओरडला तर तो असं नाही म्हणत की आता सोडून देतो मी नोकरी. बरोबर अगदीच काय झालं तर करतात काय लोक. हा पण आपण काय म्हणतो, अरे दिस इज पार्ट ऑफ माय वर्क. करेक्ट. तसं आपल्या ह्याच्यात मग आपल्याला सांगावं लागतं दिस इज पार्ट ऑफ युअर वर्क. यस करेक्ट करेक्ट. त्यामुळे ते फार हे आहे. पण तुझ्या बाबतीत मला असं एक वाटतं की लकी म्हणजे तुझं काय एक आहे ठेवा, मोठे शब्द, हे मित्र ज्यांच्यावर तू बनवतोयस किंवा तुझ्या चाळीतले मित्र, दे आर लाईक कुशन्स. करेक्ट. त्याच्यामुळे इट गेट्स इझी अँड फन. बरोबर. आणि ते पण मला म्हणजे आवर्जून हेल्प करतात. कुठलंही काही कॉन्टेंट असेल, आता आज पण मला एक शूट करायचं, त्यामध्ये मला त्यांची मदत लागणार आहे, तर ते म्हणजे रेडी असतात नेहमी सदान कदा. फक्त आम्ही कधी जास्तच आम्ही विषयांवर बोललो ना, तर मग ते कंटाळतात, अरे काय तुमचं सतत हेच चालू असतं, आता आम्हाला पण वेळ द्या ना. मग ते असं होतं की हा बरोबर आहे, यांचं पण बरोबर आहे की ह्या गोष्टीला वेळ द्यायला हवा त्या लोकांना पण. असं होतं. मस्त. मग कसं वाटतंय तुला आता? इन्स्पायर्ड आहेस काय? म्हणजे आत्ता काय डोक्यात चाललंय ह्या क्षणी तुझ्या? काय नाही, म्हणजे असं एवढं काय असं डोक्यात हे नाही आहे नॉर्मल. म्हणजे मी तेच बोललो जसं की गो विथ द फ्लो. राईट. तोच आहे डोक्यात विचार. राईट. बाकी काय असं प्लॅन्ड असं नाही आहे सच. मस्त. आता कसं असतं, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे. तुला आत्ता टाकलीस त्याच्याचे रिॲक्शन्स, कॉमेंट्स, लाईक सगळं तुला पटापट कळतंय. येस. ठीक आहे. रीशेअर्स जे काय कळतंय. करेक्ट. चांगल्या गोष्टी करतात, वाईट गोष्टी करतात, जे काय तुला कळतं. बरोबर. आणि बिकॉज आपली प्रॅक्टिस करण्याची म्हणजे गोष्टी टाकण्याची ही फ्रिक्वेंट आहे, त्यामुळे आपल्या गोष्टी शिकून ते अप्लाय करणं पण फास्ट होतं. तर त्याच्याबद्दल काय सांगशील का, की मी एक रील टाकली, हे वर्क झालं, हे नाही वर्क झालं, मला कळलं थ्रू नंबर्स, आणि मग मी पुढच्याच्यात विचार केला की हे असं करूया. बरोबर. तर असं डेटा ड्रिव्हन सुद्धा असतं का काही? हो असतं ना, अगदीच. आत्ता फॉर एक्झाम्पल मी एक अशी रील टाकलेली होती की आई आणि वडील आहेत. मम्मी जरा एसी लावतो. काय करते एसीची? इथे कामाला थंडी वाजते, तुला गरम होत आहे. अहो ऐकता काय, एसी लावायचंय. एसी लावायचे? जीव घे आमचा एकदाचा, जीव घे. पैसे कोण मागतो? एवढे एसी मध्ये अर्धे पैसे जातात. नाही लावत बाबा, नाही लावत, चल. आणि मग तेव्हाच जे माझे एक्सप्रेशन्स असतात, मग तेव्हाच लोक फुटतात. आणि हे मला माहिती होतं की असं होणार, कारण की बऱ्याच लोकांना रिलेटेबल आहे की आई वडील एसी लावायला देत नाही, स्पेशली आई नाही लावायला देत एसी. आमच्या घरात 1-1.5 तासात बंद होतो. तर मग त्यानुसारच मी तो हा विचार केला. आणि मला असं वाटतं की माझ्यासोबत जे घडतंय ना ते मी टाकतो. बरेच लोक रिलेट करतील किंवा नाही करतील तो मी हा विचार नाही करत, मी टाकतो सरळ. राईट. आणि रील्सचं कसं आहे माहिती आहे, मला एक ते कळालं कॅल्क्युलेशन की 15 मिनिट्समध्ये तुला किती कॉमेंट्स येत आहेत. लाईक्स तर नाही म्हणू शकत मी, पण कॉमेंट्स किती येत आहेत ना त्यावर मला कळतं की ही रील चालणार आहे. जर समज मला 15 मिनिट्समध्ये एक पकड 50 अप कॉमेंट्स वगैरे आल्या, तर मला कळतं की बाबा ही चालणार आहे रील, हिला अजून पुश मिळणार आहे. आणि मग ती वर्क होते, मग ती दिवसभरात मिलियन वगैरे जाऊ शकतो. 7 hours मध्ये मिलियन वगैरे असं रीच करते. कॉन्ट्ररी असं पण झालं का की काहीतरी वर्क नाही झालं आणि ते तुला डेटामधनं कळलं आणि मग तू स्किप करस, ते नाही केलंस नंतर कधी? आता म्हणजे कधी कधी मी जे माझं ते IP आहे बँड्रा ईस्ट वेस्ट, ते पण कधी कधी वर्क नाही करत. तर तेव्हा मला असं पण आलं की मी आता हे करू की नको, की नाहीच केलं पाहिजे आता मी, कारण की मी हे फक्त संडेलाच टाकतो. तो एक सर्टन टाइम आहे माझा, 10 ते 11च्या मध्ये मी टाकतो. मग ते माझं असं कधी कधी होतं की अरे ही चाललीच नाही यार, मी काय करू, लोक कंटाळले आहेत का ह्याला. पण नाही, मग मी बोलतो की जाऊ दे सोड. मग मला स्वतःला बेचैन व्हायला होतं, मग मी टाकतो. राईट. मग जे भलेही काही येऊ त्याचा रिझल्ट, पण तरी मी पोस्ट करतो. गॉट इट. कारण ते मला फार क्युरिओसिटी होती, कारण ह्याच्यात कळतं ना आपल्याला रिॲक्शन. बरोबर. करेक्ट. काय काय अल्गोरिदम उलटा फुलटा फिरतो, पण तरी पण इन दी एंड खूप शेअर आले म्हणजे. पण आता असं पण झालंय की ती पर्टिक्युलर रील एक चालली नाहीये, पण त्याला नंतर पुश मिळालाय. आणि मग ती अशी काही चालली आहे की मग मलाच मग थोडं असं होतं अरे काय नक्की झालंय. तसं पण झालंय बऱ्याच वेळेला. येस. मस्त. ते मला जाणून घ्यायचं होतं, कारण ते डेटा इन्साइट्स ते पण एक पार्ट आहे. आणि एक आहे ना, मी एक CCTV फॉर्मॅटमध्ये मी एक रील केलेली की CCTV कॅमेरामध्ये कसं कॅप्चर झालेलं असेल. तर मी एक ATM मध्ये रील केलेली होती लास्ट इयर. त्याचं मी असं एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की हे चालेलच,
पण ती एवढी चालली की ती TV9च्या ओडिसाच्या चॅनलवर दाखवली गेली. अरे हां. आणि हे सुद्धा मला गुगल क्रोम थ्रू म्हणजे मी असं चाळत होतो गुगल, तर तेव्हा मला ती दिसली बातमी की ह्याच्यामध्ये टेलिकास्ट झालेली होती. तर मग असं आहे. क्रेझी. हो, कुठूनही कुठेही काही होऊ शकतं. झकास. आणि ती एकदम असं बोलतात ना, वन टेक मध्येच केलेलं होतं. आम्ही तिघांनी ठरवलं, मी, अनिकेत आणि तेजस होता. तर आम्ही ठरवलं की आपल्या बघ ATM मध्ये जायचं आहे, कारण आय गेस काय ATM मध्ये आहे ना वाचतं, बोलतात ना की जास्त आपण गर्दी केली तर मग तिथून एक साऊंड येतो, बजर वाजतो. तर मग तसं काहीसं मला वाटलं की होईल म्हणून, पण आम्ही लगेच गेलो, पटकन एका टेकमध्ये उरकून टाकलं ते. मग तसं झालं ते. ते दुकानातली AC वाली पण आवडली मला. ती आता ती रिसेंट शूट केली आहे. ती पण भारीच झाली. झकास झाली. तो अँगल पण केवढा वरतून लावला. हो, तो असा जास्त वरून नव्हता. तो अमय म्हणून एक आहे मित्र, तर त्याला स्टूलवर चढवलेलं होतं आणि तो वाईड चालू केलेला वाटतं, त्यामुळे तो असा दिसतो. येस फिश आहे थोडा वाईड होता. झकास. सो एक नवीन कॉन्सेप्ट मी पण इकडे एकदम फ्रेश सेगमेंट आणलेली आता आपण ह्या भागात, जी करू, आपण ट्राय करू. पहिलंच आपलं धडपड चालली सगळी. येस. त्याला आता नाव ठेवलं आपण वायफळ आयडिया जॅम. ओके. तर वायफळ जॅम मध्ये म्हणते बीटबॉक्स गाणी बिणी म्हणतो, किंवा अद्भुत दरवाजा असतो तिकडे, त्यात अद्भुत सगळं काय काय होतं. आता बिकॉज आपलं कलाकृतीबद्दल आहे की आर्ट आणि प्रोसेस ऑफ क्रिएटिंग दॅट आर्ट, किंवा प्रोसेस ऑफ बिकमिंग अन आर्टिस्ट ऑर बिंग अन आर्टिस्ट. तर आपण त्याच्याबद्दलच काहीतरी एक मस्त ऍक्टिव्हिटी घेऊया. ओके. तर मी काय करतो, एक छानसं काय ग बरी आहेस ना, मी काय करतो, एक छानसं एक ब्रीफ देतो. ओके. आणि त्याच्यावर तू विचार करत जा की ह्याच्यावर काय बनवता येईल. आणि मग आपण सीड पासून सुरुवात करू की तुला काय थॉट येतोय ते, म्हणजे तू बोल डायरेक्ट, असा थॉट येतोय, असा थॉट येतोय. आणि मग त्याला आपण एक रील, हा तुझा आत्ता प्रायमरी फॉर्मॅट आहे येस ऑफ आर्ट. ओके. आपण त्या रील मध्ये त्याला बसवू, आणि अगदी तू शूटिंगचं पण मला सांगितलंस की मी असं शूट करेन आणि मग आपण असं पोस्ट करू. असं त्याला सीड पासून फीड पर्यंत न्यायचं. ओके. तर मी तुला कॉन्स्टंट देतो, म्हणजे एक छोटा एक मुद्दा देतो, तू स्टार्ट ना, नाही तर काय पण वेग होईल सगळं. तर आपल्याला असं काहीतरी बनवायचंय ज्याने आजी खुश होईल. आजी खुश. हे आजीला रिलेटेबल असलं पाहिजे. ओके. ठीक आहे. तर घे तू तुझा 2 मिनिटं. ओके. आणि नाही, मला आलाय डोक्यात ऍक्च्युली. म्हणजे मी असं इमॅजिन करतोय की जसं आपण एक मॉन्टाज घ्यायचे आजीचे. ह्या हाताने म्हणतो, सॉरी. तर कन्स्ट्रेंटच आहे आमचा. तर मग मी विचार करतोय आजीचे असे मॉन्टाज घ्यायचे स्लो मोशन मध्ये, आणि एकदम अशी जो एक सॅड असा व्हायलिनचा असतो ना, असाच थॉट आला डायरेक्ट. आलाय डायरेक्ट, मी आता सांगतोय तो तुला. तर मग असे शॉर्ट्स घ्यायचे की जे आपण स्लो मोशन मध्ये प्ले करू शकतो. म्हणजे एक अशी सॅड म्युझिक आहे, आणि एक असा असतो ना कॅरेक्टर की सॉलिट्यूड आहे, म्हणजे असं तो एकटाच बसलाय, शांत बसलाय. मग त्याने असं दर्शवलं जाऊ शकतं लोकांना की ती व्यक्ती कोणाची तरी म्हणजे आठवण काढते. मग मी जाऊन विचारतो आजीला, आजी काय झालं, तू पप्पांना मिस करतेस का, म्हणजे माझ्या पप्पांना मिस करतेस का. तर की नाही, मला वडापाव खायचा आहे, कारण माझ्या आजीला वडापाव फार आवडतो. आणि आम्ही म्हणजे तिला ते खाण्यापासून आम्ही लांब ठेवतो. कारण तिला नाही द्यायचा आहे वडापाव, नाही द्यायचा आहे. आणि तिला ती म्हणजे जेवणाच्या ऐवजी तिला वडापाव दिला ना तर ती तो खातेच. मग ती ते एक वेळ जेवणार नाही. राईट. तर मग ते मला सुचलं पटकन. आणि हे तू व्हिडिओमध्ये ते प्रॉपर स्ट्रेच करून क्लायमॅक्स द्यायचं. हो. रे क्या बात आहे. हा रिलेटेबल पण होईल बऱ्याच लोकांना, कारण तो वडापाव चेंज केला की ते बरंच असतं काय काय लोकांना, की मला बरोबर फेणी नाही म्हणणार, पण प्लग केलं. प्लग. सुतारफेणीची तिकीट जून 15 साठी ठाण्यात आहे, ते लिंक मध्ये आहे. व्हेन्यू कुठला, बॅकस्पेस.
नाही म्हणजे काजू कतली कोणाला आवडते म्हणजे तो अरे मस्त मला दिसले. माझ्या इमॅजिनेशन मध्ये तू सांगितलं आजी खिडकीत बसले फॉर सम रिझन, बाहेर बघते. नाही आम्ही चाळीत राहतो, आम्हाला खिडकी नाहीये. मग समोरच्या वरांड्यात आली तिथे बस. वडापावच्या गाडीला बघते. ते एंडला होईल ना, दॅट इज द पे ऑफ. येस, म्हणजे मी विचारायला जातो आणि ती बोलते की नाही मला वडापाव खायचा आहे. म्हणजे ती असं रस्त्यावर बघते अँड यू वंडरिंग की काय बघते रस्त्यावर. बरोबर, तो मुद्दा स्ट्रेच करणार नाही ते. किती सिम्पल थॉट आहे. क्रेझी आहे. तर असं आपण केलेलं आहे वायफळ आयडिया जॅम. येस, ट्रेडमार्क वायफळ. IP घेऊन टाकलेली आहे. झकास. तर मग कसं वाटतंय तुला आज, कसं वाटलं इथे येऊन गप्पा मारी? मी बोललो ना मगाशीच की माझ्या मित्रांना सांगितलं की मी आज चाललोय वायफळला. मग तो पण माझा मित्र बोला अनिकेत की अरे भारी यार, तुला जायचंच होतं. मी ऐश्वर्या माझ्या मैत्रिणीला पण सांगितलेलं होतं. मग तिला पण एकदम भारी वाटलं कारण की आम्ही सायलीचा एपिसोड पाहिलेला होता. मी स्पॉटिफायवर ऐकलेला, मग मला अजून पाहायचा आहे तो. मी अर्धाच पाहिला पण भारी वाटलं म्हणजे इथे येऊन. मी ऍक्च्युली एक सेटअप वगैरे बघायला खूप एक्साइट होतो, म्हणून मी आल्याला तुला विचारला की आपण कुठे शूट करायचं काय. आणि आज तुला तर एकदमच पहिलाच असल्यामुळे हा प्रकारचा भाग. येस, ग्राउंड अप सगळं बघायला मिळालं. येस येस येस, एकदम फ्रेश सगळं सेट होण्यापासून सगळं. हो, तर आम्हाला पण झक्कास मजा आली. येस. आणि बाप गोष्ट काय होती, तू जी पण रील किंवा जे पण तू एक्सप्लेन करायला जात होतास ते मला लगेच दिसत होतं, कारण मी ते पाहिलं होतं आणि ते तू एवढं छान बनवलेलंस की ते लक्षात राहिलं. बरोबर, कारण कॉन्टेंट आपण खूप कन्झ्युम करतो. असं नाही ना की मी फक्त तुझाच बघतोय, मी बऱ्याच लोकांचा कॉन्टेंट बघतो, पण त्याच्यात पण ती स्टँड आउट होणं आणि तीही एवढी जुनी रील, येस, दॅट इज समथिंग टू रिअली लाईक. करेक्ट. म्हणजे काय म्हणतात, समथिंग टू, खूप इंग्लिश वगैरे बोलतोय असं म्हणतात. म्हणजे ही खूपच जबरदस्त गोष्ट आहे. 2 दाबलाय मराठीसाठी किंवा 1 दाबलाय इंग्लिशसाठी 2. तर हे फार फार बाप वाटलं आम्हाला. आणि असंच करत राहा, जबरदस्त काम करत राहा. आपण अशाच गप्पा मारू नक्की, आणि असंच अपडेट करत राहू आपण काय काय होतंय त्याच्याबद्दल. आणि तुला जे काय हवंय आयुष्यात, जे काय तुला अचीव्ह करायचंय इन टर्म्स ऑफ इव्हन क्रिएटिव्ह आयडियाज, ते सगळं होऊ दे. आणि तो क्षण येऊ दे जेव्हा तू मेहनत केल्या रीलला पण जबरदस्त, कारण ते जे आहे ना कॉन्ट्रास्ट, त्याच्यावर मेहनत करतो त्याला कमी येतात, नॉट नेसेसरीली एव्हरी टाइम. बरोबर, पण आपण असं मनापासून करतो की ही चालायला हवी आणि तीच नेमकी थोडी अशी मिणमिण. ते मॅनिफेस्टेशन बोलतात ते पण नाही वर्क करत तेव्हा. अरे का तेव्हा जपमाळ घेतो आता एक. झकास. तर थँक्यू सो मच आल्याबद्दल, थँक्यू सो मच, वेळ काढल्याबद्दल, मला इन्व्हाइट केल्याबद्दल. अरे बस क्या बाय. तर मंडळी, आकाशला तुम्ही फॉलो करा, त्याचे सगळे चॅनल टॅग वगैरे खालती टाकलेत. तुम्ही आत्तापर्यंत करत असाल वगैरे असं, म्हणजे करत असालच, नसाल तर जाऊन लगेच करा आणि पहा त्याच्या सगळ्या रील्स. मी असं केलं म्हणजे इथे येणार ते खालती. आपलं टॅग पूर्णच वेळ येत राहतं. अच्छा. आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स असतात. ओके, तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा, जसं म्हणाला हा तसं सबस्क्राईब वगैरे करा वायफळला पण. आणि नक्की सांगा, प्रयोग होता आमचा हा आजचा वायफळ कलाकृती किंवा कला अँड कृती किंवा कला व कृती किंवा कला एन कृती, नाव आत्तापर्यंत आलं असेल कुठेतरी. तर सांगा आम्हाला कसं वाटलं, आणि कोणाकोणाला अजून बघायला आवडेल ते पण सांगून टाका. तसं ते तुम्हाला सवयच आहे, एपिसोड कसा झाला विचारलं तरी ह्यांना बोलवा अशीच कमेंट टाका. एक वर्ड टाक ना शेवटचा देऊन, म्हणजे कसं तर आपल्याला कळेल शेवटपर्यंत पाहिल्याने. निवांत असा शब्द टाकून द्या. कळलं? निवांत असा शब्द सोडून द्यायचा. पुण्यात गेलेलो म्हणून मला ते निवांत त्यामुळे त्याला 0 मिनिटात सुचलंय. जेन्युइनली सांगा खालती कॉमेंटमध्ये की ह्या कलाकृती सेगमेंटमध्ये तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल. ओके. आणि जसं मी बोलता सॉरी, तू एकदम आता आउट्रो करणार, आता थांबेल. जसं मी सुरुवातीला सांगितलेलं की कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे रील्स आणि स्किट्स एक भाग झाला. त्याच्यानंतर आपण मे बी काही कवी लोकांना घेऊन येऊ शकतो, त्यांच्या कवितांबद्दल बोलू शकतो, म्युझिशियन्सना आणू शकतो, त्यांच्या गाण्यांबद्दल बोलू शकतो, अजून कोणाला आणू शकतो प्राची, फोटोग्राफर्सना आणू शकतो, व्हिडिओग्राफर्सना आणू शकतो, पेंटर्सना आणू शकतो. तर स्टे विथ अस ऑन दिस. काहीतरी अजून छान छान बघायला मिळेल असंच. भेटू पुढच्या ह्याच्यात. चला, पुढच्या रविवारी भेटतो. ठीक आहे. सुतारफेणीला या शनिवारी आहे 15 जून. बॅकस्पेस ठाणे. अर्ली बर्ड संपली असतील, लवकर या.